उभारलात काय सांगा? मी गेल्या 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्येच निवडून आलेला आहे. आत्ताही प्रभाग क्रमांक 3 मध्येच उभारलेला आहे. कुठल्या कुठल्या पक्षाकडनं? मी तसं तर फार जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींनी सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा लुच्चा कार्यकर्त्याला द्यालेत. स्वतः लोक म्हणत असतात की बाबा आम्ही निष्ठावंत आहे, आम्ही ते आहे हे आहे. त्यांना उमेदवारी कुणाला दिलेत, काय काय केलेत, काय काय आर्थिक व्यवहार केलेत, हे सर्व बाहेर पडतंय. थोड्या दिवसात सर्व कळतंय. त्या जुन्या लोकांना न्याय पक्षाने दिले नाही, ते आता उघड करण्यात येईल. सभागृहामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून एक माजी सभागृह नेता म्हणून आपण काळ गाजवलेला आहे. अजूनही खूप गोष्टीवर आपले भाषण नेहमी असतात. काय सांगाल, कशामुळे आपलं तिकीट कट झालं किंवा काय तुम्हाला शिंदे सेनेमध्ये जावं? मला भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सोलापूरचे आमचे अध्यक्ष वगैरे आम्हाला माझं उमेदवारी कट केलेलं नाही. राजकारण करून मी अभ्यासू आहे, अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी येऊ नये, उद्या भविष्यात मी आमदार होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यावेळी मला विष घालण्यात आलं, त्यामुळं आता मला 6वा टर्म आहे. 6व्यांदा मी निवडून येऊ नये असल्या इथल्या आमदारांना वाटल्यामुळं माझं तिकीट काढलं. अण्णा, यावेळेस चिन्ह कोणतं आहे तुमचं? चिन्ह कोणतं आहे? मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार आहे. माझं चिन्ह धनुष्यबाण आहे. पॅनल कोण आहे तुमच्या बरोबर पॅनल मध्ये? माझं पॅनल अ मध्ये बाजूलाच माझे सुरेश बिद्री आहेत. ब मध्ये आमचं उमेदवार या ठिकाणी सूरज पाटील, आपला बाळू पाटलाचं सोनबाई, म्हणजे एकदम चांगले आहेत. तिसरं म्हणजे माझे नगरसेविका आपलं क मध्ये अंकाराम, कुमुद अंकाराम यांनी आहेत. ड मध्ये मी स्वतः आहे. धनुष्यबाणाने कोण घायल होणार आता सध्या प्रभाग? कोणाला घायल करणार तुम्ही धनुष्यबाण? आता मी घाळ काय करणार नाही. मी लंगडा झालेला आहे, मला चालता येत नाही. माझे मतदार बंधू भगिनी तुम्ही सर्व जुळून मला जर पाठिंबा दिला, मला मतदान केलं तर मी निवडून येणार. ज्याने कुणी मला विष घातला असेल त्याला एकदा पाडण्यासाठी मला संधी द्यावं, हीच मी देवाचरणी प्रार्थना करणार आहे.